हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा आपला व्हिडिओ आहे आपलं 5वं ज्योतिर्लिंग आणि अत्यंत अद्भुत अशी यात्रा असलेलं ज्योतिर्लिंग ते म्हणजे केदारनाथ. हे देहरादून एअरपोर्ट आहे. देहरादून एअरपोर्टपासनं मी गुप्तकाशी या ठिकाणाच्या दिशेने निघणार आहे. गुप्तकाशीला माझा मुक्काम होता आणि दुसऱ्या दिवशी पहाटे मी केदारनाथचं दर्शन घेणार होते. देहरादून एअरपोर्टपासनं गुप्तकाशीला पोहोचायला साधारण 7 ते 8 तास लागतात. कारण हा रस्ता अत्यंत डोंगराळ, अत्यंत अवघड, अत्यंत स्लिपरी आणि अत्यंत वळणावळणाचा आणि जीव मुठीत घेऊन बसण्याचा होता माझ्यासाठी. मी खूप घाबरले होते अख्खा प्रवास. वाटेत एकदा एके ठिकाणी चहा प्यायला थांबले. हे माझ्या गाडीचे 2 ड्रायव्हर होते. त्यांनीच मला काही-काही ठिकाणं दाखवली आणि मी निघाले. हे बघा तुम्ही काय सुंदर दिसतंय. म्हणजे बघावं तिथे फक्त नदी, मोठे-मोठे डोंगर आणि कमाल असं दृश्य होतं. मग ही मागची नदी बघून मी इतकी वेडी झाले होते. हे पाणी बघून, शांतता बघून. म्हणजे पाखरांचा, फक्त पाखरांचा आवाज किंवा फक्त पाण्याचा आवाज, असं वातावरण होतं तिथे. इथे मी एके ठिकाणी जेवायला थांबले. लोकल फूड होतं. हे तुम्ही हॉटेल बघाल तर इतकं साधं आणि अत्यंत पत्र्याच्या शेडमध्ये असलेलं हॉटेल होतं. पण जेवण इथलं इतकं अप्रतिम होतं. मी म्हटलं तसं ते लोकल फूड होतं. साधं भाजी, डाळ, आमटी आणि भात. पण कमाल. प्रचंड थंडी होती. त्यामुळे गरम-गरम जेवण तिथलं खाण्यामध्ये इतकी मजा आली मला. जेवले आणि मी निघाले देवप्रयाग. देवप्रयागला या 2 नद्यांचा संगम होतो. तुम्हाला दिसतंय 2 नद्यांचं पाणी आपल्याला रंगच दिसतो बघा, एक काळं आणि हिरवं. अलकनंदा आणि भागीरथी अशा 2 नद्या आहेत आणि हा संगम आपल्याला देवप्रयागमध्ये दिसतो. तिथे मी बराच वेळ थांबले, कारण मोह आवरत नव्हता हो मला. दिसेल ते फक्त कॅमेरामध्ये आणि डोळ्यामध्ये दोघांमध्ये कॅप्चर करण्यासाठी माझा बराच वेळ गेला आणि तरीही तो कमी पडला. सनसेट व्हायला लागला होता. त्यामुळे अर्थात हेही मला शूट करण्यापासून मी स्वतःला थांबवू शकले नाही. त्यानंतर आपण रुद्रप्रयागला पोहोचतो. तिथे एक अत्यंत महत्वाचं मंदिर आहे. ते म्हणजे धारी देवी. हे ते मंदिर. फार महत्वाचं मंदिर समजलं जातं हे. माझ्या गाडीमध्ये दोन्ही ड्रायव्हर लोकल पहाडी गाणी ऐकत होते सतत आणि मलाही ती खूप आवडत होती. वाटेत एके ठिकाणी चहा प्यायला थांबले परत. तर तिथे एक आजोबा भेटले मला. आणि त्यांच्याबरोबर त्यांना विचारलं मी, "चहा प्याल का?" तर हो म्हणले. त्यामुळे चहा आणि बिस्किटं खात असा त्यांच्याबरोबर मी थोडा वेळ घालवला. कोण आपल्याला कसं कुठे भेटेल, काही सांगता येत नाहीत. इथलेच रहिवाशी होते ते. त्यामुळे मलाही मजा आली. नदीच्या किनाऱ्यावर त्यांच्याबरोबर बसून चहा आणि बिस्किटं खाल्ली. त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या आणि परत एकदा निघाले गुप्त काशीला. देहरादूनवरनं ऋषिकेश, देवप्रयाग, रुद्रप्रयाग करून मजल दर मजल करत रात्री 8 वाजेपर्यंत मी गुप्त काशीला पोहोचले. ही गुप्त काशी मधली हॉटेल्स आहेत. खूप हॉटेल्स आहेत इथे. खूप हॉटेल्स आहेत. पण इथला रस्ताही अवघडच होता. वळणा-वळणाचा रस्ता घेत फायनली मी रात्री 9:30 का 10 वाजता माझ्या हॉटेलवर पोहोचले. हे हॉटेल मी Instaवरनं शोधलं होतं आणि त्याचा व्ह्यू फार सुंदर होता म्हणून निवडलं होतं. पण मी रात्री पोहोचल्यामुळे मला काही तो व्ह्यू दिसला नाही. पण तुम्हाला ते कळावं म्हणून मी सोशल मीडियावरचे काही फोटोज इथे पोस्ट केलेत. खरोखरच हॉटेल छान होतं. रिझनेबल होतं. रात्री तिथे जेवले. परत एकदा तिथलं फ्रेश ताजं लोकल फूड गरम-गरम असं जेवले आणि झोपून गेले. कारण पहाटे 4 वाजता मला फाटा हेलिपॅडवर पोहोचायचं होतं. हा माझा प्रवास पहाटे 4 वाजता मी सुरू केला. इथला रस्ता बघा तुम्ही. रस्त्यावर एकही लाईट नाही आणि इतका निमुळता रस्ता होता, की जीव मुठीत घेऊनच बसले होते मी. फायनली मी जरा फडफडल्यावर हेलिपॅडवर पोहोचले आणि हेलिकॉप्टरनी केदारनाथ हेलिपॅडवर जायला निघाले. इथेही मी खूप घाबरले होते. कारण एक तर एकटी होते, इतक्या उंचीवर होते आणि आपण इतकं काय-काय ऐकलेलं असतं ना केदारनाथ यात्रेबद्दल. खूप घाबरले होते मी. आणि फायनली मी केदारनाथ हेलिपॅडवर पोहोचले. मी तुम्हाला खरोखर सांगते, या भूमीवर ज्या क्षणी मी पाय ठेवला, त्या क्षणी
मला इतकं, इतकं रडायला आलं, इतकं रडायला आलं. माझ्याचवर विश्वास बसत नव्हता, की मी मी फायनली केदारनाथच्या भूमीवर पाय ठेवलाय. मी तुम्हाला खरोखर सांगते, या भूमीमध्ये इतकी जादू आहे. तुम्हाला सतत आजूबाजूला महादेव तुमच्या बाजूला आहे त्याचा भास होत राहतो. इतकं अद्भुत, इतकं भक्तिमय वातावरण. कमाल, कमाल. शब्द नाहीयेत माझ्याकडे. अजिबातच शब्द नाहीयेत माझ्याकडे. आणि फायनली, फायनली मी केदारनाथ मंदिराच्या जवळ चालले होते आणि मी फक्त रडत होते. माझ्या डोळ्यातलं पाणी अजिबात थांबत नव्हतं. केदारनाथचं दर्शन घेण्याच्या आधी मी तिथलं कालभैरव मंदिराचं दर्शन घेतलं. अशी मान्यता आहे, की केदारनाथ दर्शनाला गेल्यानंतर तुम्ही कालभैरव मंदिराचं दर्शन घेतलंच पाहिजे. हे बघा, हे इतकं उंचावर आहे. तुम्हाला असं वाटेल, पण हेलिपॅडपासनं सुद्धा खूप चालायला लागतं. आणि मी गेले त्यावेळेला 3 टेम्परेचर होतं. त्यामुळे प्रचंड थंडी होती. त्यामुळे थंडीचे खूप कपडे, बॅग आणि हा चढाईचा सगळा प्रवास विलक्षण होता, विलक्षण होता. इतकी उंचावर होते मी. इथून मंदिर सुद्धा इतकं छोटंसं दिसत होतं. हा अनुभव माझ्यासाठी आयुष्यभर लक्षात राहील. कमाल अनुभव होता. आणि हे ते कालभैरवाचं मंदिर. इतकं पवित्र वाटत होतं ना. आणि फक्त आजूबाजूला फक्त महादेवांचे काय भजन, गाणी एवढंच ऐकू येत होतं. अजिबात गोंगाट, गाड्यांचे आवाज, हॉर्नचे आवाज असं काहीही नव्हतं. मी तुम्हाला सांगते, कालभैरव मंदिराचं दर्शन घेऊन मी जेव्हा उतरले, हे बघा, हे ते मंदिर. फार कमाल होतं. तर ते दर्शन घेऊन मी उतरत असताना, उंचावर होतं ना ते पण मंदिर. तर मी खूप घसरत-घसरत खाली आले आणि जोरात पडले. मला एवढं लागलं होतं आणि मला इतकी भीती वाटत होती, की मी अजून मेन मंदिराचं दर्शन नाही घेतलंय. पण महादेव आपल्या बरोबर असतात आणि त्यांच्या मनात असेल तेच होतं. फायनली कालभैरव मंदिराचं दर्शन घेतलं. अंगावर जखमा घेऊन मी केदारनाथ मंदिरात गेले. तिथल्या मंदिराचं सगळं दर्शन घेऊन फायनली माझं मी 5वं ज्योतिर्लिंग पूर्ण केलेलं आहे आणि ही अद्भुत यात्रा मी माझ्या डोळ्यांनी बघतेय. हे बघा, दर्शन घेतल्यानंतरचे फोटो आहेत. मी काय सांगू तुम्हाला? काय सांगू मी तुम्हाला हा अनुभव? हे मंदिराच्या मागे ही जी मोठी शिला दिसते, याला भीमशिला म्हणतात. 2013 मध्ये जेव्हा पूर आला, तेव्हा या शिळेनीच मंदिराचं रक्षण केलं महादेवाच्या रूपात येऊन, अशी मान्यता आहे. आणि अद्भुत असा नजारा होता हा. मंदिराच्या परिसरात इथे अनेक जणांनी असे दगडावर दगड रचले होते. म्हणून मी विचारलं, तर तेव्हा मला कळलं, की इथे अशी मान्यता आहे, की असे दगडावर दगड रचले तर तुमचं पण घर होतं. मग मला पण हा मोह आवरला नाही. मी पण असं दगडावर दगड रचून एक छोटासा मनोरा तयार केला आणि निघाले पुढच्या दर्शनाला. मंदिराच्या मागच्या बाजूला असं एक कुंड आहे, जिथलं पाणी घेतलं तर ते पाणी पवित्र मानलं जातं. मी पण माझ्याकडे एक छोटासा कॅन होता, त्यात पाणी घेतलं. इथे कसे साधू महाराज आहेत आणि ते असतात, ते भेटतात तुम्हाला. त्यांच्याबरोबर फोटो काढला, व्हिडिओ काढला. तिथे समोरच असलेल्या एका हॉटेलमध्ये भरपूर असा मस्त गरम-गरम नाश्ता केला आणि परत एकदा मुंबईच्या दिशेने निघाले. हा अद्भुत अनुभव घेऊन. हर हर महादेव.